आदिवासी विद्यार्थ्याच्या मूत्राशयाला दोरी बांधली, तराडी आश्रमशाळेतील अमानवी प्रकार, बिरसा फायटर्सची कारवाईची मागणी। शासकीय आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा येथील विद्यार्थी प्रतीक निमा वळवी इयत्ता 4थी याच्यावर मूत्राशयाला दोरी बांधून झालेल्या अमानवीय वागणूक व शिक्षकाच्या निष्काळजीपणाबाबत योग्य ती कारवाई करावी अशी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मागणी जिल्हाधिकारी नंदुरबार व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले की आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील इयत्ता 4थीत शिकणारा विद्यार्थी प्रतीक निमा वळवी याच्या मूत्राशयाला दोरी बांधून अत्यंत गंभीर व अमानवी प्रकार घडलेला आहे। दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी सदर विद्यार्थ्याचा मूत्राशय म्हणजेच प्रायव्हेट भागाला दोरी बांधण्यात आली। हा प्रकार अत्यंत धोकादायक असूनही शाळेतील शिक्षकांनी या गंभीर प्रकाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केले। दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी ही बाब उघडकीस आली, म्हणजे 3 दिवस विद्यार्थ्याला कोणतीही मदत मिळाली नाही किंवा औषधोपचार करण्यात आले नाही। या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर झाली। त्याला प्रथम धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून ऑपरेशन करण्यात आले, परंतु ते यशस्वी झाले नाही। त्यानंतर नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात पुन्हा ऑपरेशन करण्यात आले, तरी देखील संबंधित शाळेतील शिक्षकांनी या घटनेबाबत कोणतीही जबाबदारी घेतली नाही। उलट विचारणा केल्यावर LC घेऊन जा, शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जा असं सांगून पालकांना व विद्यार्थ्याला मानसिक त्रास देण्यात येतोय। ही घटना अत्यंत गंभीर असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण करते। आपणास विनंती आहे की या संपूर्ण घटनेची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधित दोषी शिक्षकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, पीडित विद्यार्थ्याला योग्य ती वैद्यकीय मदत व आर्थिक सहाय्य करण्यात यावे। भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळेत कडक उपाययोजना कराव्यात। तरी आपण या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून विद्यार्थी व पालकास न्याय द्यावा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे। शासकीय आदिवासी आश्रमशाळा तराडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे इयत्ता 4थीत शिकत असणाऱ्या प्रतीक निमा वडवी या विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्ट वरती दोरी बांधून त्याला अमानवीय वागणूक देण्यात आलेली आहे। शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रकार घडलेला आहे। दिनांक 6 फेब्रुवारी 2025 ला हा प्रकार घडला आणि दिनांक 8 फेब्रुवारी 2025 ला हा प्रकार उघडकीस आला। जवळजवळ 2-3 दिवस या प्रकाराकडे विद्यार्थ्यांच्या या जखमेकडे तेथील प्रशासनाने दुर्लक्ष केलं। हे लक्षात आल्यानंतर धुळे रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी नेण्यात आलं आणि तेथे ऑपरेशन केल्यानंतर ते ऑपरेशन फेल झालं आणि नंतर पुन्हा नंदुरबार रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं। नंदुरबार रुग्णालयात सुद्धा त्याचं ऑपरेशन करण्यात आलं, तिथेही त्याचं ऑपरेशन फेल गेलेलं आहे। असं होत असताना हे विद्यार्थी व पालक संबंधित शाळेच्या शिक्षकांकडे मुख्याध्यापकांकडे मदत मागायला गेले, तेव्हा तेथील मुख्याध्यापक व शिक्षक हे या विद्यार्थ्याची LC घेऊन जा, म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला घेऊन जा अशा पद्धतीची ते भाषा करत आहेत। म्हणून या पीडित विद्यार्थ्याला या प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे। या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी। जो पीडित विद्यार्थी आहे त्याला योग्य ते वैद्यकीय उपचार व आर्थिक सहाय्य त्याला देण्यात यावं आणि ज्यांच्या निष्काळजीपणामुळे हा गंभीर प्रकार घडलेला आहे त्या शिक्षकांवरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि यापुढे अशा प्रकारचे हे अमानवीय प्रकार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.